वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील LNT कॉलनी सालिंदे येथे वैद्यकीय अर्हता नसतानाही स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या दीपकर सुशांत दास या कथित बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे। 19 ऑगस्ट रोजी HPR ID तपासणी दरम्यान पडीकपत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा दवाखाना सुरू असल्याचे आढळले। यावेळी चौकशी दरम्यान आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्याला पकडले। त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय अर्हता नसतानाही तो रुग्णांना औषधे इंजेक्शने देत असल्याचे समोर आले असून या कारवाईत तब्बल 54,614 रुपये किमतीची औषधे आणि इंजेक्शनचा साठा तसेच दवाखान्यातील साहित्य जप्त करण्यात आले आहे। आरोपी पूर्वी कलकत्ता येथे कंपाऊंडर म्हणून काम करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र गडपचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन अविनाश म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून वडखळ पोलीस ठाण्यात वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 33(1) आणि 33(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या बोगस डॉक्टरला औषधे आणि इंजेक्शने पुरवणारा मेडिकल सप्लायर कोण, त्याचीही सखोल चौकशी करून कारवाई होणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। सदरील कारवाई पेणचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन म्हात्रे, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि वडखळ पोलीस पथकाने केले असून याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर श्रीमती सांगळे या करीत आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, वडखळ, पेण। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।